नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सरकारचे नवे निर्णय, पीक विमा अपडेट, खत खरेदी, हवामान आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलं आहे. शेतकरी आता फक्त अन्न उत्पादन करणार नाहीत, तर इथेनॉल, बायोगॅस आणि हरित ऊर्जेमधून उत्पन्न वाढवतील. ऊस, मका, भातापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली जाणार असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. देशातील अनेक भागात तापमानात वाढ होत आहे. यामुळे गहू, भात, कडधान्य आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शेतकऱ्यांना आता कमी पाण्यात येणारी पिके आणि आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शेतमजुरांसाठी आनंदाची बातमी आहे. हाताने कापणी करणाऱ्या मजुरांच्या मजुरी दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतीकाम करणाऱ्या मजुरांना थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गहू आणि मोहरीच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या जाती कमी पाण्यात, कमी खर्चात आणि अधिक उत्पादन देणाऱ्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. रब्बी हंगामासाठी या वाणांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकार दुग्ध व्यवसायावर भर देत आहे. दूध दर, पशुखाद्य अनुदान आणि पशुवैद्यकीय सुविधा वाढवण्यावर काम सुरू आहे. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. खतांचा काळा बाजार करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. जास्त दराने युरिया, डीएपी विकणाऱ्या विक्रेत्यांवर एफआयआर दाखल केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नुकसान झाल्यास विमा भरपाई लवकर मिळावी यासाठी प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तासगावनंतर पंढरपूर ही संशयाच्या भोवऱ्यात. चीनचा बेदाणा पंढरपूरच्या कोल्ड स्टोरेजमध्ये. शेतकऱ्यांमध्ये संशय, बेदाण्याचा बाजारात काळा खेळ. पंढरपूर तालुक्यातील कोल्ड स्टोरेज आणि काही व्यापाऱ्यांच्या आडतीवर संशयास्पद चीनचा बेदाणा साठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आणि या प्रकरणामुळे स्थानिक बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कमी दर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. जे रामजीच्या कामांना गडचिरोलीत ब्रेक. नरेगाची सुरू असलेली कामे पूर्ण होणार. पारंदर रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष. सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण. चांदी 15 तर सोने 5.6% घसरले. जागतिक बाजारात भाव पडले. गेल्या आठवड्यापासून वेगाने वाढत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या किमती सोमवारी वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली. जागतिक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली दबावामुळे सोन्याच्या किमती त्यांच्या शिखर पातळीपासून 5.6% घसरल्या, तर चांदीच्या किमती 15% घसरल्या. नवीन वर्षापासून रेशनमध्ये ज्वारी बंद. जानेवारीपासून मूळ धान्याप्रमाणे लागू. गहू आणि तांदूळ वाटपामध्ये सुधारणा. पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गव्हाबरोबरच ज्वारीचे देखील वितरण करण्यात आलेले होते. छत्रपती संभाजीनगर विभागात 2.50 लाख शेतकरी वंचित. ई-केवायसी न केल्याचा फटका. विभागातील 86 लाखांवर शेतकऱ्यांना मदत. लिंकिंगवरून कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये ब्लेम गेम. शेतकऱ्यांच्या लूट प्रश्नी संघटनांचे एकमेकांकडे बोट. नवीन वर्षात 4 महिने विवाहांना ब्रेक. जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुहूर्त नाही. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 177.72 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आजही होडवडीच. राज्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान 7.7 अंश सेल्सिअस. आणखीन 3 दिवस संकट कायम राहणार. अहिल्यानगर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतुकीला ब्रेक लागणार. जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार, आरटीओ आणि पोलीस यांची बैठक. जिल्ह्यात बेशिस्त आणि धोकादायक ऊस वाहतुकीमुळे दरवर्षी शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव जात असून ही परिस्थिती सांभाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. अफगाणिस्तानच्या नावाखाली सुरू आहे चीनच्या बेदाण्याची आयात. सांगलीतील व्यापाऱ्यांचा गंभीर आरोप. 2000 टन बेदाण्याची सांगलीमध्ये आवक. चुकीच्या मार्गाने तब्बल 2000 टन निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाला असून यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. शिक्षक भरतीतील प्रमाणपत्र अटीमुळे हजारो मराठा उमेदवार होणार बेरोजगार. खुल्या प्रवर्गातून तीव्र नाराजी. SC-BC, EWS आणि प्रवर्गात प्रमाणपत्र सादर करावे लागणार. उमेदवारांनो, घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या आणि नंतरच अर्ज दाखल करा. निवडणूक आयोगाकडून पहिल्यांदाच अट होणार. प्रत्यक्ष तपासणी. उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतोय. शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज अवैध ठरू शकतोय. तसेच खोटी माहिती दिल्यास उमेदवारी धोक्यात येऊ शकते. शिवाय निवडणुकीनंतर देखील अपात्रतेचा धोका कायम असतो. आता डॉक्टर लिपीचा उलगडा होणार. प्रिस्क्रिप्शन सुस्पष्ट लागणार. प्रिस्क्रिप्शन लिहिणे झाले बंधनकारक. MNCचा कठोर आदेश. बऱ्याचदा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन समजणे इतके कठीण असते की रुग्णांना फार्मसिस्टला किंवा इतर डॉक्टरांना समजत नाही. यामुळे चुकीचं औषध लिहून दिलं जाऊ शकतं.
डोस चुकू शकतात किंवा गंभीर आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तथापि जागतिक आरोग्य संघटनेने हा मुद्दा गांभीर्याने घेतलेला आहे. वडवणी तालुक्यात दुष्काळ अनुदानात अपरातपर. एका गावच्या लाभार्थ्यांची नावे अनेक गावात. तहसील कर्मचाऱ्यांसह लेखनिकाचा देखील सहभाग. वडवणी तालुक्यामध्ये वर्ष 2023-24 आणि 24-25 या दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या अनुदानामुळे एकाच गावातील लाभार्थ्यांची अनेक गावांमध्ये नावे असून यामध्ये वडवणी तहसीलमधील एक कर्मचारी आणि एका तलाठ्याचा लेखनिकाचा सहभाग आहे. गोंदिया जिल्ह्यात 409 कोटीच्या सुकऱ्यांमुळे 50,000 शेतकरी अडचणीत. धान खरेदी सुरू पण निधी मिळेना. 1,26,000 शेतकऱ्यांची नोंदणी केली. गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीचा जखमेवर फुंकर. 56 कोटींची मदत, थेट खात्यात निधी. 50,000 हेक्टरवरील पिकांना फटका. पोर्टलवर याद्या अपलोड न झाल्याने मदत वितरण रखडलंय. अवकाळीमुळे पीक नुकसानीसाठी 6 डिसेंबर रोजी शासन निर्णय आलाय. मात्र पंचनामा डिस्ट्रीब्युशन पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे हा शासन निर्णय अद्याप सक्रिय झालेला नाही. 2 ते 3 जानेवारी 2024 दरम्यान तो पोर्टलवर सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात केवळ 5,614 क्विंटल सोयाबीन खरेदी नोंदणी किंवा शेतकऱ्यांची पाठ. किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रिया. NSCFने नागपूर जिल्ह्यात केवळ 9 खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमतप्रमाणे सोयाबीन विकण्यासाठी नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये सुरुवात केली. या सर्व केंद्रावर केवळ 1,787 शेतकऱ्यांनी MSP दराने सोयाबीन विकण्यासाठी नोंदणी केली आहे. धानाचे भाव 200ने घसरले. शेतकरी आर्थिक संकटात. व्यापाऱ्यांची एकजूट, शेतकऱ्यांची कोंडी. 1.5 किलोची सरास कपात. सध्या बाजारात धानाचे भाव अवघे 2,600 रुपये प्रति क्विंटल इतके असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे दर अत्यंत अपुरे ठरत आहेत. आता 8 दिवसांपूर्वी धानाला 2,800 रुपये भाव होता. मात्र 8 दिवसात 200 रुपयांनी व्यापाऱ्यांनी भाव कमी केले आहेत. साप विषारी के बिनविषारी रॅपिड गतीने कळणार. उपचार सोयीचे होणार. रॅपिड टेस्ट किट. सर्वच सरकारी आरोग्य संस्थांना स्वर्णींचा निर्णय. स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटमुळे 5 ते 10 मिनिटात रक्त नमुना वापरून विषारी साप चावला आहे की नाही हे कळतं. यामुळे रुग्णावर उपचार करणं सोयीचे होणार आहे. तळवड अधिकारी येथे शेतकऱ्यांनी केले शोले स्टाईल आंदोलन. अवकाळी अनुदान यादीत गोळ. ग्रामसेवकावर उडाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप. यापुढे गावात कोणतेही नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे ग्रामपंचायतऐवजी थेट तलाठी कार्यालयामार्फत करण्यात यावेत व त्याचे सर्व अधिकार शासन स्तरावरून तलाठी कार्यालयात द्यावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी निवेदनात केलेली आहे. तुरीचे उत्पादन कमी, दर पडलेलेच. बाजारात हमी भावापेक्षा कमी भाव. दुधणी बाजार समितीत गतवर्षी 9,000 पर्यंत तर यंदा आपतक 6,400 ते 7,200 रुपयांचा दर मिळतोय. फळबाग लागवडीत वाशिम पिछाडीवर. राज्यातील वाशिमचा वाटा केवळ 1.11%. फळबाग क्षेत्राच्या सुमारे 84% क्षेत्रावर संत्रा. राज्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात फळबाग लागवड क्षेत्र कमी असण्यामागे पाण्याच्या शाश्वत सुविधांची उणीव, मोठ्या सिंचन प्रकल्पांचा अभाव, जोखीम पत्करण्याची शेतकऱ्यांची मर्यादित तयारी तसंच संत्र्यावर असलेले अवलंबित्व हे प्रमुख कारणे मानली जात आहेत. अकोला जिल्ह्यातील सावरगाव धरणाचे पाणी रब्बीसाठी नदीपात्रात सोडा. शेतकऱ्यांचा ठिय्या. अहिल्यानगर येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयात सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन. थकीत आणि नियमित कर्जदारांची माहिती शासनाने मागवली. प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवलेली आहे. अनुदान घोटाळ्यातील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ. पिंपळगाव खुर्द अनुदान वाटपाबाबत तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन. शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना आणि कोणतीही मागणी नसताना तलाठ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळाले. या शेतकऱ्यांचा दोष काय? शेतकरी ही रक्कम यथावकाश परत करतील, मात्र 8 दिवसात रक्कम न भरल्यास शेतीवर बोजा बसवण्याची धमकी देणे हा कोणता न्याय आहे? शेतकऱ्यांना रक्कम परत करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. तगादा लावू नये. शेतकऱ्यांची मागणी. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या शेतकरी बातम्या. अशाच ताज्या, अचूक आणि उपयुक्त बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा.